आणि पराग सरमळकर असतील, सातत्याने चांगली कामगिरी पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळते. देवांश 11 फ्रेंडशिप आयोजित मोपाडा एरंदड बी आयोजित ही भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तर नाणेफेकीचा कौल जिंकला पतवा कुळगाव संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आमंत्रित केलं फलंदाजीसाठी समर्थ बदलापूर टीमला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. अनिकेत आणि गणेश गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक घेऊन गोलंदाज तन्वीर. तर गेम ऑन होतोय. बौद्ध टीम शतक गुड गेम. पहिला चेंडू इथे मात्र हलक्या हाताने चेंडूला खेळून काढले. बॅककोर्स खेळले ग्रीजनला. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सरळ जाईल सीमा रेषा पार. 4 धावांसाठी पहिलाच दमदार चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. इथे मात्र मिस टाइम आहे. झेलची संधी. इथे मात्र कॉल दिला नाहीये एसटी रक्षकांनी गोलंदाजाने आणि चेंडू जमिनीला दान झालाय. क्रिकेटमध्ये कॉल देणं खूप महत्वाचं असतं. इथे मात्र कॉल दिला गेला नाहीये. आता मात्र एका धावेचा अवधी होता. जीवदान दिलंय फलंदाज अनिकेतला. एक धाव इथे कंप्लीट केली गेली आहे. जीवदान दिलंय फलंदाज अनिकेतला. स्ट्रायकिंगला गणेश थुर्वे. इथे मात्र दिशा पाहावी लागेल. पंच आम्हाला सांगतील परागसह चेंडू स्वैर आहे. अवंतर आहे. अवंतर स्वरूपात एक धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. धावफलकावरती धावा लागतील त्या 6 धावा. पहिलं षटक पॉवर प्लेचा हाताळत असताना गोलंदाज तन्वीर. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर अप्रतिम कमबॅक केलंय. पुढचा चेंडू. इथे मात्र क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर. पंचांचं बोट आकाशाकडे. पहिलं विकेटचं पतन. पहिला हादरा लागलाय तो म्हणजे समर्थ बदलापूर गाव टीमला. गणेश तोरवे बॅक टू दी पवेलियन. नक्कीच भगवमय वातावरण पाहायला मिळते मैदानाच्या चौफेर बाजूने. आणि इथे मात्र पहिला धक्का लागलाय तो म्हणजे समर्थ बदलापूर गाव टीमला. गणेश तोरवे बॅक टू दी पवेलियन. वनडाऊनचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ओमकार. धावफलकावरती धावा स्थगित आहेत. 6 धावा धावफलकावरती. अप्रतिम गोलंदाजी तन्वीरच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर अप्रतिम कमबॅक केलंय. तशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. पुढचा चेंडू. इथे मात्र पंचांकडे अपील केलं गेलं होतं. मात्र पंचांनी अपील फेटाळून लावली आहे. अपीलचा विचार केला. अपील मध्ये उत्साह जास्त आणि आत्मविश्वास कमी पाहायला मिळते. तोपर्यंत निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळेल. बघा थोडं फास्ट खेळा. 5 षटकांसाठी 25 मिनिटांचा अवधी असेल. इथे मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जाईल सीमा रेषा पार. 6 धावांसाठी आलेला हा दमदार षटकार. पर्यंत एक धाव कंप्लीट केली जाईल.
षटक क्रमांक पहिलं संपुष्टात येईल. एक षटक्या संपतेनंतर एक गड्याच्या मोबदल्यात धावफलकावरती धावा लागतील त्या 13 धावा. 13 रन ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. डीजे इलाका तेरा धमाका मेरा. पहिलं षटक संपत आले. पहिल्या षटक्या संपतीनंतर 13 धावा धावफलकावरती एक गड्याच्या मोबदल्यात. दुसरं षटक गोलंदाजी मागवती. गोलंदाज घेऊन आलेत अरबाज. स्ट्रायकिंगला ओमकार आहेत. पहिला चेंडू अरबाजचा खोलवा टप्प्या चेंडू होता. हलक्या हाताने चेंडू दिशा देण्याचं काम केले गेले. कॉर्नर रिजनला क्षेत्ररक्षक आहेत. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेने ते मात्र स्ट्राईक रोटेट केली जाईल. स्ट्राईक येईल ती म्हणजे अनिकेत कडे. सलामीला आलेत अनिकेत. अनिकेत मध्ये देखील क्षमता आहे मोठे फटके लगावण्याची. आता मात्र तशाच प्रकारची फलंदाजी करावी लागेल. पहिल्या 2 सामन्यात नक्कीच हाय स्कोरिंग मॅच आपण पाहिली. इथे मात्र अनसाइडला चेंडूला भिरकाव दिलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून घुटना टेक तमाशा देख चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. 7 धावांसाठी अनिकेत तोरेच्या बॅट मधून आलेला हा दमदार षटकार. इथे मात्र हल्ला चढवला जातोय गोलंदाज अरबाज वरती. मॅच मध्ये एक अप्रतिम मॅच आपण पाहू शकाल. ते मात्र लो फुट चेंडू होता. कव्हर्सला चेंडू तटवला गेला. डीपेक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये 2 धावांचा अवधी होता. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांनी धावफलक फिडू सर्केल. 22 धावा धावफलकावरती लागल्या जातील. पतवा कोळगाव संघाचा जर विचार केला तर 3 अरबाज आहेत. थँक्यू. कारण आणखीन 3 सामने आजच्या दिवसामध्ये कव्हर करायचे. पुढचा चेंडू इथे मात्र लो फुट चेंडू फक्त दिशा दिली आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनच्या डोक्यावरून चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी आलेला हा दमदार षटकार. ची संधी आणि आणखीन एका विकेटचं पतन. आणखीन एक आदरा लागेल समर्थ बदलापूरगाव टीमला. अनिकेत तोरवे बॅक टू दी पवेलियन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकिंगला आतिश तोरवे. स्ट्रायकिंगला ओमकार आहेत. पुढचा चेंडू ओमकार साठी. इथे माझा बॅटची लीडिंग एज यष्टीरक्षक चेंडू गॅदर करतील. तोपर्यंत निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 संपुष्टात येईल. 2 षटक्या संपतीनंतर 14.00 च्या सरसीनुसार 28 धावा धावफलकावरती.
षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अरबाज. तर या संघाचा जर विचार केला तर 3 अरबाज नक्कीच पाहायला मिळतील. स्ट्राईकिंगला फलंदाज आहेत अतिश. पहिला चेंडू अतिश साठी. इथे मात्र चेंडू बराच काळ हवेत आहे. एलिव्हेशन कमी पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षक जज करतोय वाईड इश लॉंग ऑफ ला कोणतीही चूक होणार नाहीये. आणखीन एक धक्का लागेल समर्थ बदलापूर गाव टीमला. नवीन फलंदाज इनेट नंबर 5 साठी फलंदाजीसाठी येतील गौरव. धाफलकावरती धाबा स्थगित आहेत. 28 धाबा धाफलकावरती लावल्या गेल्यात. इथे मात्र नक्कीच धावांवरती रोख लावण्याचं काम केलं जात आहे. पुढचा चेंडू ते मात्र दिशा पाहावी लागेल. पंच आम्हाला सांगताय चेंडू स्वैर आहे. अवंतर आहे. अवंतर सोबत आणखीन एक धाव धाफलकावरती ऍड केली जाईल. अतिरिक्त धाव धाफलकावरती ऍड केली जाईल. पुढचा चेंडू अरबाज पुन्हा एकदा सज्ज होईल. मोठा फटका खेळायचा होता. आडव्या बॅटने चेंडूला खेळून काढायचं होतं. धावचीची संधी होती. आता क्षेत्ररक्षण तिथे खराब पाहायला मिळालं. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाईल. एकेका धावेने आता मात्र संघ पुढे सरकतोय. एकेका धावेने धावफलक पुढे सरकतोय. तर यापुढे होणारी लढत असेल जानमान एरंजाड विपक्ष सोनिवली. अलॉंग दी कार्पेट चेंडूला खेळून काढ. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण तिथे खराब पाहायला मिळालं. तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या पुढील होणारी लढत असेल वेदा 11 जानमान एरंजाड विपक्ष सोनिवली. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो या आपण नाणेफेकीसाठी. पुढचा चेंडू एकदा मोठा फटका पाहायला मिळतोय. आता मिस टाइम होता. मोठा फटका खेळायचा होता. निधा चेंडूची सांगता पाहायला मिळते. धाफलकावरती धावा स्थगित. धाफलकावरती धावा झाल्यात त्या. अप्रतिम गोलंदाजी अरबाजच्या माध्यमातून गुडलाईन स्पॉटचा वापर सातत्याने केला जातोय. आउटसाइड दी ऑप्शनची पिचिंग केली जाते. फुटवर्कचा वापर अजिबात पाहायला मिळत नाहीये. फलंदाजांच्या माध्यमातून जखडून ठेवलं जाते फलंदाजांना. पुढचा चेंडू इथे मात्र बॅक टू द बॉल. चेंडू तटपला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला. पर्यंत एक धाव कंप्लीट केली जाईल. षटक क्रमांक 3 संपुष्टात येईल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागतील त्या 11.00च्या सरासरीनुसार 33 धावा. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जाईल. तोपर्यंत आपण ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. दुसऱ्या दिवशी दाढीला पैसे नसतात.
खेळ समाप्त झालाय. 3 षटक्या संपतीनंतर 33 धावा धावफलकावरती, 33 रन ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. 4थं षटक घेऊन गोलंदाजी मागवती गोलंदाज फैसल. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे गौरव. थोडस फास्ट केला पतवा कुळगाव संघ बघा. सातत्याने इथे आयोजकांच्या माध्यमातून सूचना केल्या जात आहेत. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला खेळून काढायचं होतं. मिड ऑनला चेंडू तटवला गेलाय. तोपर्यंत एका धावेचा उद्य होता. एका धावेने स्ट्राईक इथे चेंज केली जाईल. स्ट्राईक जाईल ती आता मात्र ओमकारकडे. जिच्याकडे क्षमता आहे मोठे फटके लगावण्याची, षटकार लगावण्याची, चौकार लगावण्याची. आता मात्र चांगली खेळी करावी लागेल कारण शेवटचे 2 षटक नक्कीच निर्णायक षटक असतील. मागच्या 2 सामन्यात 90+ धावसंख्या आपण धावफलकावरती पाहिली. आता मात्र या सामन्यात लो स्कोरिंग मॅच नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. जेव्हा ओपिनियन घेतलं होतं तेव्हा मात्र कर्णधारांनी सांगितलं होतं की 60 ते 65 धावा आम्ही इथून टार्गेट लावण्याचा प्रयत्न करू. मात्र त्याचाच प्रयत्न आता मात्र करावा लागेल फलंदाजांना. इथे मात्र दिशा पाहावी लागेल. पंचांना सांगते चेंडू स्वैर आहे, अवंतर आहे. अवंतर स्वरूपात एक धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. 35 धावा धावफलकावरती. तर नाणेफेकीसाठी यायचंय वेदा 11 जयनुमान एरंदाळ विपक्ष सोनिवली. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करेल या पण नाणेफेकीसाठी. पुढचा चेंडू इथे मात्र बॅक टू दी बॉल. चेंडू खेळून काढल्या अलॉंग दी कार्पेट. काऊ कॉर्नर रिझन मधून क्षेत्ररक्षक येतील मिड ऑनला. तोपर्यंत 2 धावांचा अवधी होता. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागतील त्या. 37 धावा, 37 रन ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. एकच धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. नक्कीच एक धाव शॉट आहे. पंच आमच्याकडे वळतायत. पंच आम्हाला सांगतायत 36 धावा धावफलकावरती एक धाव शॉट आहे. पुढचा चेंडू इथे मात्र दिशा पाहावी लागेल. पंचांना सांगते चेंडू स्वैर आहे, अवंतर आहे. अवंतर सोबत एक धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. 37 धावा लागतील धावफलकावरती. दुपारचं सत्र आहे. क्रिकेटचा हा देदीप्यमान सोहळा नक्कीच आपण एन्जॉय करताय. दुपारच्या सत्रामध्ये सामना रंगतोय. एक बिग बॅटल नक्कीच मैदानाच्या आतमध्ये रंगतय. इथे मात्र मिश टाइम होता आणि झेलची संधी होती. आणखीन एका विकेटचं पतन. चांगला झेल तिथे वाईडिश लॉंगॉनला कॅरी केला जातोय आणि आणखीन एक धक्का लागतोय समर्थ बदलापूर गाव टीमला. थँक्यू. पुढचा चेंडू एकदा मोठा फटका केस होता. मात्र गुडलाईन स्पॉट वरती चेंडूची पिचिंग होते. टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ विसावतोय तो म्हणजे एसटी रक्षकाच्या हातामध्ये. चेंडूची सांगता होते. निर्णायक षटक आहे. नक्की जेव्हा षटकामध्ये धावांवरती रोख लावण्याचं काम केलं जात आहे. लो फुट चेंडू बॅक टू द बॉल. चेंडूला तटपला गेलाय. वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. डायरेक्ट हिट तिथून केला गेला स्टंपला. चेंडू ब्रश झाल्यानंतर थोडस मिसफिल्ड तिथे पाहायला मिळाली. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2 धावेने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागतील त्या. 39 धावा, 39 रन ऑन स्कोरबोर्ड. थँक्यू. डीजे मास्टर थोडस लक्ष द्या. चौका षटकार गेल्यानंतरच आपण डीजे वाजवा. पुढचा चेंडू एकदा मोठा फटका खेळायचा होता. दिशा पाहावी लागेल. पण आम्हाला सांगते चेंडू स्वैर आहे, अवंतर आहे. अवंतर स्वरूपात आणखीन एक धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. 40 धावा धावफलकावरती लावल्या जातील. 40 धावा धावफलकावरती. 4थं षटक मार्गस्थ आहे. चेंडू इथे मात्र पंचांकडे अपील. पंचांचं बोर्ड आकाशाकडे.
आणखीन एका विकेटचं पतन, आणखीन एक अर्ध हादरा लागेल तर म्हणजे समर्थ बदलापूरगाव टीमला डीजे. चला फास्ट केला पतवा कुळगाव संघ. सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजी मागवती गोलंदाज येईल अरबाज, ज्यांनी तिसरं षटक हाताळलं होता. तर मात्र सेकंड स्पेल मध्ये बॅक टू द बॉल चेंडूला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत इथे मात्र फेकी चांगली पाहायला मिळते. कलेक्शन देखील चांगलं. तोपर्यंत धाबा कंप्लीट केल्या गेल्या तर 2 धाबा, दोन्ही धावफलक पुढे सरकेल. 42 धावा धावफलकावरती, 42 रन ऑन स्कोरबोर्ड. पुढचा चेंडू इथे मात्र चांगला फटका कव्हर्सला, कव्हर पॉइंटच्या डोक्यावर डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. एका ऍक्शन मध्ये चेंडू उचललाय, फेकलाय. तोपर्यंत या धावा कंप्लीट केल्या जातील त्या 2 धावा. पुढचा चेंडू इथे मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडू बराच काळ हवेत आहे. झेलची संधी, इथे मात्र फलंदाज बाद होईल. थँक्यू. ₹2000 कॅश प्राइज दिलं जाईल गणेश भोईर यांच्या माध्यमातून. सन्माननीय गणेश भोईर यांच्या माध्यमातून ₹2000 कॅश प्राइज दिलं जाईल 2 षटकारांसाठी, अशोक तुर्वेंसाठी. पहिला चेंडू होता कव्हर्सच्या डोक्यावरून, चेंडूला खेळून काढलाय. तोपर्यंत धावा कंप्लीट केल्या जातील त्या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने धावफलक पुढे सरकेल. स्लॉगरचं षटक आहे, हानमरचं षटक आहे. हानमारीच्या षटकामध्ये नक्कीच मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवण्याचं काम केलं गेलंय. शेवटचे काही चेंडू शिल्लक असतील या षटकामधील. धावफलकावरती धावा झाल्यात त्या 46 धावा. नक्कीच कमी धावसंख्या पाहायला मिळते. इथे मात्र अप्रतिम गोलंदाजीचा वापर केला जातोय. आउटसाइड दी ऑफस्टंप मारा केला जातोय. नक्कीच गोलंदाज अरबाज अप्रतिम स्पेल हाताळतोय. आतापर्यंत 6 धावा खर्च केल्या. या षटकामध्ये 1 गडी बाद केलाय. तर नाणेफेकीसाठी यायचंय वेदा 11 जानुमान एरंदाड विपक्ष सोनिवली. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो या पण नाणेफेकीसाठी. इथे मात्र धावचीची संधी होती आणि फलंदाज बाद होईल. पहिलं सत्र समाप्त झाले. पहिल्या सत्र संपतीनंतर धावफलकावरती धावा लावल्या गेल्या त्या 46 धावा आणि 47 धावांचं लक्ष असेल विजयासाठी पतवा कोळगाव संघासमोर. तर नाणेफेकीसाठी यायचंय वेदा 11 जानुमान एरंदाड विपक्ष सोनिवली. तर सोनिवली संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतो या पण नाणेफेकीसाठी. एरंदाड संघाचा कर्णधार आमच्यासोबत जॉईन झालाय.
तर नाणेफेकीसाठी यायचंय फास्ट. तर चला पतवा कुळगाव आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची. जेव्हा सामन्याचं दुसरं सत्र सुरू होईल तेव्हा मायक्रोफोन वरती मी आमंत्रित करेल तुमचे साथी समालोचक जुबेली गावचा एक दमदार आवाज महेश धुळे यांना. तर नाणेफेकीचा कौल केला जाईल. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत प्रेक्षकांच्या भेटीला येईल. वेदा 11 जय हनुमान एरंदाड विपक्ष सोनिवली. तर नाणेफेकीचा कौल केला जातोय. नाणेफेकीचा कौल केला जातोय. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत तर नाणेफेकीचा कौल जिंकलाय सोनिवली संघाने आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि आमंत्रित केलाय एरंदर संघाला क्षेत्ररक्षणासाठी. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये महेश धुळे यांच्याकडे. धन्यवाद ओमकार. दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रातील आपण ही लढत पाहतो. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटची लढत. पुन्हा एकदा उपस्थित मान्यवरांचं प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. पहिले षटक आपण पाहतो. यावेळेस अशोक थोरवे यावेळेस पॉईंटच्या दिशेने चेंडू पॉईंट मधून ट्रॅव्हल होतोय आणि कार्पेट तोपर्यंत अरबाज ए हा स्ट्राईक इनला असेल. नौसकीला त्याला साथ देत असताना जावेदला आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी अशोक थोरवे. धावसंख्या फलकामध्ये 2 धावा. टार्गेट असेल 47 धावांचं. 30 बॉल 47 धावा एक मापक लक्ष. इथे यावेळेस फटका सजवलाय. चेंडू सरळ जाईल. आउटफील्ड जितकी फास्ट आपल्याला पाहायला मिळते आउटफील्ड तितका चेंडू वेगाने जाईल. यावेळेस बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा येतोय चौकार. चौकार येतो. अर्ध्याच्या बाटमधून पुन्हा एकदा चेंडू पॉईंटच्या दिशेने आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक चांगली विवर रचना आपण पाहतोय. नक्कीच शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग, शॉट पॉइंट, शॉट कव्हर, शॉट मिड ऑफ, शॉट मिड ऑन, शॉट मिड विकेट, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ. इथे यावेळेस स्टॉपेज क्षेत्ररक्षक जज करतायत. स्वतः यष्टी रक्षक यावेळेस चांगला झेल तिथे टिपला जात आहे. फलंदाज होत आहेत बाद. पहिला धक्का लागत असताना बिग विकेट, बिग लॉस. यावेळेस पतवा कुलगाव टीम अरबाज थँक्यू. धावसंख्या फलकामध्ये 6 धावा आणि यावेळेस पहिला ब्रेक थ्रू. इथे यावेळेस जावेद बाटशी आतली कडा एक स्वतःच्या फॉलोअर थ्रू मध्ये चेंडू गादर करत असताना आपण पाहतो गोलंदाज अशोक थोरवेला. अनुभवी गोलंदाज. नक्कीच समर्थ बदलापूर संघाच्या वतीने हे पहिले मॅन्डेटरी पॉवर प्ले. इथे अपटकर बॉल कट करण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ जाईल. यावेळेस पॉइंटच्या दिशेमध्ये नक्कीच एकच धाव जावेदला मिळत असताना न्यू बॅट्समन मध्ये 4 मध्ये येतात. तन्वीर येतात. धावसंख्या फलकावरती 7 धावा. 47 धावांची गरज असताना नक्कीच 7 धावा धावफलकावरती समीकरण उरलंय. येणारी 24 बॉल आणि 40 धावांची गरज म्हणजे प्रति षटकामागे तुम्हाला 10.00च्या गतीने धावसंख्या मेंटेन करावी लागेल.
हे आस्किंग रन रेट असेल पतवा कोळगाव टीम साठी. येणारी 24 बॉल आणि 40 धावांची गरज. अच्छा, वेदा 11 जे हनुमान क्रिकेट संघ एरंजाड त्याला फाईट करेल प्रतिस्पर्धी संघ सोनिवली. नाणेफेकीचा कौल सोनिवली संघाने जिंकून प्रथम बॅटिंग घेतली आहे आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी मात्र आमंत्रण दिलंय प्रतिस्पर्धी वेदा 11 जे हनुमान क्रिकेट संघ एरंजाड संघाला. हॉकीच्या अंतरावरती असलेले हे दोन गाव तुम्हाला पाहायला मिळतील पुढच्या लढतीमध्ये. एक चांगला बॅटल आपण पाहतोय मैदानावरती रंगत असताना फक्त 7 धावा धाफलकावरती खर्च केल्यात. अशोक थोरवेच्या गोलंदाजीची ताकद काय ती मात्र दाखवत असताना या पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती यावेळी सच होतात. षटक क्रमांक 2. अक्षय येतात गोलंदाजी मार्कवरती दुसऱ्या षटकामध्ये. अनुभवी गोलंदाज नक्कीच आपल्याला दत्ता कुलकर्णी देखील या मॅच मध्ये पाहायला मिळतील. इथे यावेळेस बॅटच्यातली कडा फलंदाज इथे मात्र बीट होत आहेत. जावेदच्या बॅटचा चेंडूचा संपर्क होत नाहीये. आतली कडा लागत असताना उर्वरित काम यष्टीरक्षक कंप्लीट करतायत. येणारी 24 बॉल 40 धावांची गरज असताना येणारी 23 बॉल 40 धावांची गरज या मॅच मध्ये. संघर्ष करावा लागेल. यावेळी चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. अचूक टप्प्याचा मारा होत असताना गोलंदाजांचं कौतुक करावं तितकं कमी या मॅच मध्ये. अक्षयचं कौतुक, अशोक थोरवेचं कौतुक केलं जाईल ज्याने मात्र फक्त केवळ 7 धावांचं षटक हाताळलं, एक गडी बाद केला. आणि यावेळेस अक्षय पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करत असताना इथे यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल फटका सजवलाय. चेंडू सरळ जाईल स्क्वेअर लेग रिजन मध्ये. बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाणारा हा संघर्षाचा शंखनाद करणारा हा पहिला चौकार जावेदच्या बॅट मधून. रन्स मिळतील 4. हा येतोय चौकार. अप्रतिम फेकले गेले अत्यंत सुरेख चेंडू होते गोलंदाज अक्षयच्या माध्यमातून. आणि यावेळेस गोलंदाजाची लाईन ओळखली आहे मी म्हणजे जावेदने. अगदी जागेवरून खेळण्याचा प्रयत्न फटका सजवला गेला. आणि यावेळेस अक्षय पुन्हा एकदा सज्ज हायवे एंड कडून समोरच्या दिशेने आपण पाहतो नक्कीच भव्य दिव्य इमारती पाहायला मिळतात. आणि त्याच दिशेने गोलंदाज देखील सज्ज होतात अक्षय. इथे यावेळेस पॉइंटच्या डोक्यावरून डीप बॅकवर्ड पॉइंट. यावेळेस चांगला फटका कलात्मक स्ट्रोक. यावेळेस शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. ट्रिक इज बेटर दॅन स्ट्रेंथ. चेंडू सरळ जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येणारा सलग लागोपाठचा हा दुसरा चौकार. दिशेपासून नक्कीच गोलंदाजी आपण पाहतोय. अभ्यास आखो टप्प्याचे चेंडू येतात मैदानावरती. सोबतीचे 2 चेंडू आपण पाहिले तर अगदी संभ्रमात टाकणारे चेंडू जावेदला आपण पाहिले. इथे यावेळेस अजून एक चेंडू थोडासा धीम्या गतीने व्हेरिएशन केलाय. यावेळेस चेंडूची गती चेंडूची उंची देखील कमी पाहायला मिळते. नक्कीच कमबॅक करत असताना या षटकामध्ये आपण पाहतो अक्षयला. हा चेंडू येतो डॉट. धावसंख्या अगदी स्थगित 15 या आकड्यावरती. आणि हा शेवटचा बॉल. समीकरण प्रत्येक बॉल वरती तुम्हाला वेगळं पाहायला मिळेल. 47 धावांची गरज या मॅच मध्ये. इथे यावेळेस फटका चांगला बॅक टू बॉलर. सरळ रेषेत चेंडू करून काढलाय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू गॅदर करतील तोपर्यंत या मिळतील फक्त आणि फक्त एकच धाव. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती 2 षटकांच्या अखेरीस 16 धावा. 8.00च्या गतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो. टीम पतवा कुळगाव या संघाची 16 धावा धावफलकावरती. अद्याप येणारे 18 बॉल आणि जिंकण्यासाठी तब्बल 31 धावांची गरज.
रक्षक अभिजित येतात. नक्कीच पंचांकडून सुशलेचं मात्र रिकन्सिलेशन होतंय. धावसंख्या धावफलकावरती 16 धावा, 18 चेंडू आणि 31 धावांची गरज या मॅच मध्ये. सामना अजूनही बॅलन्स आहे. सामन्यामध्ये रंगत पाहायला मिळेल. सामना कोणत्या संघाच्या बाजूने झुकेल याचं उत्तर आणि हे सांगणं फार कठीण असेल. 18 बॉल आणि 31 धावा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतात. तिसरं षटक पुन्हा एकदा अशोक थोरवेच्या खांद्यावरती. ही जबाबदारी आपण पाहतोय मैदानावरती. 18 चेंडू 31 धावा. स्ट्रायकिंगला जावेद. पुढचा बॉल यावेळेस पहिला चेंडू यावेळेस स्क्वेअर कट. जबरदस्त स्ट्रोक. एकच धाव. चांगलं दर्जेचं क्षेत्ररक्षण. घडलं काय मैदानावरती. यावेळेस फलंदाज होतील बाद. एक सांघिक यश मिळत असताना टीम समर्थ बदलापूर संघाला फलंदाज बाद. एक धाव आणि दुसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद होत आहेत. एक धाव नक्कीच तुम्हाला येईल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती 17. दुपारचं हे सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये चालू असलेली भव्य दिव्य लढत. यावेळेस फुलटाच बॉल लोअर फुलटाच होता. ऑन साइडला कन्वर्ट होतोय क्षेत्ररक्षण. तिथे होतात फंबल. चेंडू सरळ जाईल. यावेळेस कॅप्टन सिलेक्शन 4 धावांसाठी. यावेळेस रन्स मिळतील 4. हा येतोय जावेदच्या बाड मधून चौकार. यावेळेस इथे मात्र पुढे सरसावले. हा चेंडू होतो डॉट. व्हेरिएशन करत असताना चेंज ऑफ पेस सेव्हिंग अँड मिस. यावेळेस लाईन आपण पाहतोय अशोक थोरवेची. धावसंख्या यावेळेस 21 धावा. 47 धावांचा पाठलाग या मैदानावरती केला जातोय. या मॅच मध्ये केला जातोय. या स्पर्धेमध्ये केला जातोय. तेव्हा शिलीवन फ्रेंडशिप मोहपाडा यांच्या वतीने चालू असलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. की चेंडू संभ्रमात टाकणारे चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. अशोक थोरवेची पहिल्या चेंडूमध्ये नक्कीच एक सांघिक यश मिळालं. त्यानंतर 4 धावा. यानंतर सलग लागोपाठचे 2 चेंडू डॉट येतात. यावेळी जावेद. सामना रफ अँड टफ होईल यात मात्र शंका नाही. यावेळेस फक्त दिशा दिली. एक धाव तर कापली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. दूरचं अंतर कापलंय. क्षेत्ररक्षक येत आहेत परंतु यावेळेस नकार. एस नो वेट. सातत्याने या कॉलची गरज असते क्रिकेटमध्ये. जेव्हा तुम्ही धावा मैदानामध्ये जमावत असता तेव्हा मात्र या कॉलची नितांत गरज. यावेळेस स्ट्रायकिंगला जुबैर शेख कॅप्टन ऑफ द टीम. धावसंख्या धावफलकामध्ये 22. 22 अद्याप जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. चेंडू शिल्लक असतील येणारे 13 बॉल 25 धावा. शेवटचं इथे यावेळेस शेवटचा बॉल. यावेळेस सवेत क्षेत्ररक्षक येतात. जज करतात. इथे घडलं काय. यावेळेस झेल होतो ड्रॉप. चेंडू सरळ जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय संघर्षमय चौकार.
एक चांगली लढत तुम्ही पाहताय समर्थ बदलापूर वर्सेस पतवा कुळगाव या दोन टीम मध्ये समीकरण या मास येणारे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 21 धावांची गरज या मॅच मध्ये अद्यापपर्यंत धावसंख्येचा विचार केला 3 षटकामध्ये 26 धावा आपण पाहिल्यात 12 चेंडू 21 धावा जबरदस्त बॅटल एक चांगलं युद्ध मैदानावरती रंगत असताना एका बाजूला निकेत कुलकर्णी तर दुसऱ्या बाजूला जुबेर शेख एका बाजूला पतवा कुळगाव तर दुसऱ्या बाजूला समर्थ बदलापूर येणारे 12 बॉल 21 धावांची गरज गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतात अनिकेत कुलकर्णी स्ट्राईकिंगला जावेद थोडासा सामना स्पीड अप करा 12 चेंडू 21 धावांची गरज 47 धावांचं टार्गेट असताना हे इक्वेशन या मॅच या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील ही शेवटची लढत 12 चेंडू 21 धावा हा क्रिकेटचा थरार अजूनही सामना बॅलन्स पाहायला मिळतोय दोन्ही संघाच्या बाजूने इथे यावेळेस कट केलाय चेंडू स्क्वेअर कटचा फटका आपण पाहतो एक धाव तर कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो यावेळेस घडलं काय फलंदाज होतात बाद इथे यावेळेस जुबेर शेख कॉल होत नाहीये आणि यावेळेस जावेदला परतावा लागते मैदानाच्या बाहेर यावेळेस बिग विकेट बिग लॉस जावेद बॅक टू द पॅव्हिलियन या मॅच मध्ये सांगणं फार कठीण असेल भाकीत करणं देखील क्रिकेटमध्ये फार चुकीचं ठरतं आणि येणारे बॉल शिल्लक असेल 11 आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज स्ट्राईकिंगला येत आहेत फैजल अनिकेत साडी इथे यावेळेस तिथे चांगला फटका कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतात बॅकिंग करत असताना बॅकअप चांगलं पाहायला मिळतं तोपर्यंत मिळतील या 2 धावा एक धाव जिथे होती तिथे मात्र या 2 धावा खर्च केला जात आहे समर्थ बदलापूर संघाच्या वतीने एक धाव या मॅच मध्ये खूप महत्वाची असेल प्रत्येक बॉल वरती तुम्हाला समीकरण वेगळं पाहायला मिळेल चेंडू शिल्लक असतील 10 आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज या मॅच मध्ये हाय व्होल्टेज ड्रामा स्ट्राईकिंगला फैजल अनिकेत साडी यावेळेस लाईन चांगली आहे मिस केली आहे फैजलने यावेळेस चेंडू तो डॉट धाव संख्या धाव फलकावरती अगदी स्थगित पाहायला मिळतीये 47 धावांची गरज असताना हाय व्होल्टेज ड्रामा मैदानावरती रंगतोय या मैदानावरती आपण पाहतोय एक चांगला दैदिप्यमान सोहळा एक चांगली स्पर्धा आपण पाहतोय देवांश 11 फ्रेंडशिप मोहपाडा ए रंजाड बी संघाच्या वतीनं चालू असलेली ही भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय एक चेंडू फार महत्वाचा असेल टीम पतवा कुळगाव संघासाठी इथे यावेळेस आउटसाइड दी ऑफ स्टंप अवे फ्रॉम बॉडी चेंडू फेकत असताना आपण पाहतोय गोलंदाजी मार्क होती गोलंदाज अनिकेत यावेळेस स्वेर चेंडू धाव संख्या फलकावरती 1 ऍड होईल 30 धावा फलकावरती षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती आपण पाहतोय अनिकेत जबरदस्त गोलंदाजी वर्ड कम बॅक धाव संख्या फलकावरती अगदी स्थिरावलेली पाहायला मिळते फटका मात्र इथून मात्र कोणत्या फटक्यासाठी जागा बनवली जात नाहीये अगदी जागेवरतून खेळण्याचा प्रयत्न फुटवरचा वापर नाहीये पद लालित्य इथे मात्र पाहायला मिळत नाहीये फलंदाज फैजलचा 30 धावा अद्याप 17 धावांची गरज एक डॉट चेंडू प्रेशर क्रिएट करेल पतवा कुळगाव संघावरती 30 बॉल 47 धावांची गरज असताना सामना कुठे येऊन टेपलाय मैदानावरती आपण पाहतो यावेळेस फैजल अजून एक चेंडू डॉट काय घडलंय मैदानावरती एक चांगली गोलंदाजी अक्षरशः फैजलच्या पायामध्ये बेड्या ठोकलेत गोलंदाज अनिकेत कुलकर्णीने धावसंख्या स्थिरावली आहे
धावसंख्या फलकावरती फक्त आणि फक्त 30 धावा. अद्याप 17 धावांची गरज. 7-17 हे समीकरण या मॅच मध्ये. शेवटचा बॉल इथे यावेळेस ऑन साइडला चेंडू उडवलाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक जज करतात. वड कॅच. कॅच ऑफ द मॅच. इथे दूरचं अंतर कापून झेल टिपला जाते. फैजलला मात्र परतावा लागेल. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 3. असतील जुबेरला मात्र दमखम दाखवावी लागेल या मॅच मध्ये. 6 चेंडू 17 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम असेल. 17 धावा तुम्हाला बनवावाच लागतील येणाऱ्या 6 बॉल मध्ये. गोलंदाजीसाठी सज्ज होतील. जास्त वेळ तुम्ही घेतायत. समर्थ बदलापूर संघ 25 मिनिटांचा अवधी असेल याची नोंद घ्या. दोन ऑफिशियल पंच 25 मिनिटांचा वेळ तुमच्याकडे असेल. प्रत्येक सत्रासाठी याची काळजी. नक्कीच आयोजक आमच्यापर्यंत सूचना करतायत. येणारे 6 बॉल आणि 17 धावांची गरज. नेक्स्ट मॅच वेदा 11 जय हनुमान क्रिकेट संघ रंजाड बनाम सोनेवली या 2 टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका संघाला परास्त केले. दुसऱ्या फेरीमध्ये एक चांगली लढत तुम्हाला पाहायला मिळेल. येणारे 6 बॉल 17 धावांची गरज. स्ट्राईक एंडला मोहम्मद. नॉन स्ट्राईक एंडला अरबासी. स्ट्राईक एंडला नॉन स्ट्राईक एंडला जुबेर. 6 चेंडू 17 धावांची गरज. जास्त वेळ तुम्ही घेत आहेत. समर्थ बदलापूर इथे यावेळेस बॅक टू बॉलर. चेंडू खेळून काढला स्वतःच्या फॉलोअर थ्रू मध्ये. फलंदाज यावेळेस बाद होतील. इथे मात्र परतावा लागेल. अरबासीला देखील परतावा लागेल. अजून एक धक्का लागतोय. तू चलमय आया. समीकरण कुठे होतं कुठे येऊन टेपलंय. प्रत्येक बॉल वरती टीम मीटिंग नकोय. समर्थ बदलापूर संघ फर्स्ट वॉर्निंग असेल. 6 चेंडू 17 धावांची गरज. 5 चेंडू 17 धावांची गरज. बघा अगोदरच डीके सर आणि पराग सर या मॅच साठी आपण 10 मिनिटं लेट आहोत. याची काळजी तुम्ही देखील घ्या. 5 चेंडू आणि 17 धावांची गरज. स्ट्राईकिंगला जुबेर शेख. इथे यावेळेस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत. यावेळेस सतीश त्याच्या वकाच्या बाहेर. क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. जुबेर शेखच्या बॅट मधून येणारा A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. चेंडू 11 धावांची गरज. जुबेर शेखच्या बॅट मधून प्रहार करत असताना घे भरारी उंच आकाशात. इथे कळू दे आकाशाला तुझी खरी अवकात. यावेळेस चेंडू सरळ जाईल लॉंग ऑफ सीमारेषे बाहेर. जुबेरच्या बॅट मधून येणारा अजून एक गगनचुंबी षटकार.
धावांची गरज या मॅच मध्ये पुन्हा एकदा वापसी करत असताना पतवा कुलगाव संघ जे निर्णायक षटक होता अनिकेत कुलकर्णीचा फक्त 4 धावा यावेळेस दत्ता कुलकर्णी इथे महागड साबित होत असताना येणारे 3 चेंडू 5 धावांची गरज इथे यावेळेस कव्हरच्या दिशेने अतिशय चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. एक धाव तर कंप्लीट दुसऱ्या धावेसाठी फंबल होत आहेत. काय घडलंय यावेळेस 2 धावा कंप्लीट होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट 2 धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या फलकावरती विशाल राणेवाला माहिती देत असताना 44 धावा 47 धावांचा पाठलाग करत असताना येणारे 2 बॉल 3 धावांची गरज. एक चांगला बॅटल सामना कोणत्या संघाच्या बाजूने जाईल याचं उत्तर येणाऱ्या 2 चेंडूवरती तुम्हाला पाहायला मिळेल. फुल टॉस बॉल फटका चांगला आहे. एलिव्हेशन नाहीये यावेळेस फटका बसलाय. वड कॅच जुबेर शेखला परतावा लागेल. यावेळेस बिग विकेट बिग लॉस पतवा कुलगाव टीम. मध्ये एक चांगला बॅटल सामना रंगत असताना इंद्रधनुष्य सारखा रंग बदलणारा हा सामना सरड्यासारखा रंग बदलणारा हा सामना या मैदानामध्ये आपण पाहतोय. दोन्ही संघ एकाच ताकदीचे तुल्यबळ संघ आपण पाहतोय. एक चेंडू 3 धावांची गरज कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम असेल. स्ट्राईक एंडला एक बॉल 3 धावांची गरज. हाय व्होल्टेज ड्रामा अंगावरती शहर आणणारा सामना या स्पर्धेतील पहिल्या फेरीतील ही शेवटची लढत. समर्थ बदलापूर की पतवा कुलगाव. एका बाजूला जुबेर तर दुसऱ्या बाजूला अनिकेत. एक चेंडू 3 धावा 3 धावा. एक चेंडू स्ट्राईक एंडला मोहम्मद. गोलंदाजी मार्ग वरती दत्ता कुलकर्णी एक अनुभवी गोलंदाज. शेवटचा बॉल सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ या बॉल साठी. सामना कोणी जिंको सामना कोणी पराभूत हो इथे विजय आयोजकांचा होतोय. क्रिकेटचा विजय होतोय. एक चेंडू 3 धावांची गरज. स्ट्राईक एंडला मोहम्मद. दत्ता कुलकर्णी इथे यावेळेस फटका चांगला आहे. एलिव्हेशन नाही उंची जास्त लांबी कमी. यावेळेस सामना जिंकलाय समर्थ बदलापूर संघाने. वेल प्लेड बॉईज. हार्दिक हार्दिक अभिनंदन समर्थ बदलापूर संघाचं. हार्ड लक टीम पतवा कुलगाव. हार्ड लक जुबेर शेख.